सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। इगतपुरी येथे आगामी सिंहस्थ कुंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गंगा गोदावरी पूजन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते तर साधू संत महंतांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात विधिवत संपन्न झाला। यावेळी आमदार हिरामन खोसकर, शहापूरचे आमदार दौलत दरोडा, बेवंडीचे शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे माहेरकडील वंशज शिवाजीराव जाधव, छावा भरत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर, सरपंच गोपाळ पाटील, कुंभमेळा राष्ट्रीय प्रवक्ता महंत भक्तिचरणदास महाराज, महंत श्रीराम किशोर शास्त्री महाराज, कार्यक्रमाचे आयोजक कावनई कपिल महामुनी ट्रस्टचे महंत श्रीराम नारायण दास, जगद्गुरू महंत कलकीराम महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, गोरख बोडके ब्रह्मकुमारी संस्थेच्या पूनम दिदी, आयोजक धनंजय बेळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक गावकरी आदी उपस्थित होते। इगतपुरी तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलधारा कावनई हे सिंहस्थ कुंभमेळ्याशी ऐतिहासिक तसंच धार्मिक दृष्ट्या निगडीत असलेलं महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। या ठिकाणी विकास काम आहे, त्यानंतर इथं विकास झाला नाही तर मूळ स्थान उगम स्थान कुंभचं उगम स्थान आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जास्त लक्ष दिलं जातं, हा ग्रामीण भाग पडल्यामुळे त्याला दुर्लक्ष केलं जातं, असं एकंदरीत गावकऱ्यांची भावना आहे। नाही, आता मी सांगितलं ना की आता ह्या एवढ्या भागामध्ये आता इथे चांगली कामं झालेली आहेत ते आपण पाहतोच आहोत। रिंग रोड पासून तर या सगळे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता, तलाव बिलावर सगळीकडे आता आणखी जवळजवळ जे आहे 116 कोटी रुपयाची कामं आहेत ना याच्यामध्ये आपण ती कामं सुद्धा होतील। परंतु एकच आहे की ह्या सगळ्याचं जे आहे लोक येणार, मग इथे असतील, नाशिकला असतील, कुठे असतील, ते तीर्थ म्हणून जे घेणार आहे गोदावरीचं पाणी, गंगा गोदावरी ते शुद्ध असलं पाहिजे, ते पहिल्यापासून मी सांगतो। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सगळ्यात जास्त जर लक्ष जर कुठे द्यायचं असेल तर गंगेमध्ये, पाण्यामध्ये प्रदूषण होणार नाही आणि मग ते साफ, स्वच्छ, शुद्ध पाणी तीर्थ म्हणून लोक जगभर घेऊन जातात, याची जाणीव सर्व अधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे। महत्वाचा विषय